ती मुकाट्यानं विंगमध्ये परतली. स्टेज मॅनेजर चार्लीबरोबर तिथेच उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना आणि नेमकं काय झालं आहे हे चार्लीला समजेना. रडवेल्या स्वरात लिली हार्लेस म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही. मी तरी काय करणार? मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पूर्वी असं कधी झालं नव्हतं. मॅनेजरला ते माहीत का नव्हतं? बघा, ती मुकाट्यानं विंगमध्ये आलेले स्टेजवर मॅनेजर चार्लीबरोबर तिथेच उभे होते. त्यालाही काय बोलावं काय करावं तेही समजत नव्हतं. चार्लीलाही समजेना आणि रडवेल्या स्वरामध्ये ही लिलीच बोलू लागली की माफ करा म्हणाली, माझा आवाज. ते मॅनेजरला म्हणाली, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटत नाही. मी तरी काय करणार? गाण्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे, फार वेळ झालं, पण पूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं. मॅनेजरलाही माहीत आहे न. पिनॅफोर अँड आयोलांथ आणि मिकाडो या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्या होत्या. सल्व्हन कंपनीतले ऑपेरा बघितले होते. तिनं गायलेलं शास्त्रीय संगीतही ऐकलं होतं. मग आताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे मॅनेजरलाही कळलं नाही. परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं भागच होतं. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तर पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली नाचक्की होईल. नाचक्की होणे म्हणजे बदनामी होणे. बघा, त्या मॅनेजरनं हिचे काही कार्यक्रम पाहिलेले आहेत, भूमिका पाहिलेल्या आहेत. पिनॅफोर अँड आयोलांथ आणि मिकाडो या नाटकामधल्या तिच्या भूमिका बघितलेल्या आहेत. सल्व्हन कंपनीतलं ऑपेरा बघितलेलं आहे. तिनं गायलेलं आहे. शास्त्रीय संगीतही तिनं गायलेलं आहे. तिनं भूमिकाही बजावलेल्या आहेत. मग आत्ताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं? मॅनेजरला काहीच कळलंच नाही. परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं भाग होतं. असंच गप्प राहणं चुकीचं आहे. तो म्हणाला, ठीक आहे, मी थोडी विश्रांती घ्या. आणि थोडा वेळ विचार करून मग मॅनेजर पुढे परत तिला म्हणतो, पण मॅडम, आपण असंच गप्प बसूनही चालणार नाही, कारण भरपूर प्रेक्षक समोर आहेत, हजारो प्रेक्षक आहेत. आपला कार्यक्रम काही झालं तरी आपण काय करायला पाहिजे? पुढे चालूच ठेवला पाहिजे, नाहीतर आपली नाचक्की होईल. नाचक्की होणे, वाक्यप्रचार पहा. नाचक्की होणे म्हणजेच बदनामी होईल, असं तो मॅनेजर तिला सांगतो. लिलीनं काय केलं बघा, मॅनेजरकडे उदासवाण्या दृष्टीनं बघितलं. तिचं ते बोलके नेत्र पाणावले होते. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती. हातात तिनं आपलं कोट धरून ठेवला होता. जणू आपला तो नाटकातला कोट तिनं कायमचा आपल्या अंगावरून उतरवून हातात पकडून ठेवला होता. आपल्या हातांच्या मुठी जुळवून ती मॅनेजरकडे बघत केविलवाण्या मुद्रेने त्याला म्हणाली, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार? मला तर ते आता स्टेजवर येऊ देणार नाहीत. बघा, लिलीनं मॅनेजरकडे अगदी उदासवाण्या नजरेने दृष्टीनं पाहिलेलं आहे. कारण ती आता पुढे काहीच करू शकत नव्हती. आवाज तिचा बाहेर पडतच नव्हता. कंठ गोड गळा ती त्या गोड गळ्याने गाऊ शकत नव्हती असं तिला वाटलेलं आहे. नीलवर्ण बोलके तिचे नेत्र पाणावलेले आहेत आणि तिच्या पाणीदार नेत्रात कारुण्याची छटा होती, करुणा होती. म्हणजे मॅनेजरकडे बघून ती करुणा म्हणजे काय म्हणत होती की असं नका करू, मी आता तरी काही करू शकत नाही. हातामध्ये तिचा कोट होता कार्यक्रमासाठी घातलेला, तो काढून हातामध्ये घेतलेला आहे. आता तिला वाटलं की हा कोट मी हातात घेतलेला आहे, म्हणजे आता कायमचाच मी हातात अंगावरून उतरवून हातात पकडून ठेवला आहे की काय, आता मी परत कधीच उभी राहू शकणार नाही की काय स्टेजवर. आणि आपल्या हातातल्या मुठी जे आहे ते जुळवून म्हणजे दोन्ही हाताने तिनं जणू काही नमस्कारच केला त्याला आणि म्हणाली, केविलवाण्या मुद्रेनं म्हणाली, आता मी हा कार्यक्रम पुढे चालू ठेवा म्हणताय तुम्ही, मी कसं ठेवणार? मला तर त्याचा स्टेजवर सुद्धा येऊ देणार नाही प्रेक्षक. मॅनेजर एकदम म्हणाला, छे, तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही, परंतु तुमचं ते अपुरं राहिलेलं गाणं कुणीतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं. या तुमच्या छोट्या चार्लीला तुमचं ते गाणं येतं, त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलं आहे. तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जातो. यावर लिली काहीच बोलली नाही. तिनं चार्लीकडे एकदा निरखून बघितलं, त्याला जवळ घेतलं, त्याच्या काळ्याभोर कुरळ्या राठ केसातून हात फिरवला. बघा, मॅनेजर म्हणाला की छे, तुम्ही आता जाऊन शकणार नाही, कारण प्रेक्षक आता खूप चिडलेले आहेत, खूप गोंधळ करू लागलेले आहेत. आता तुम्ही स्टेजवर जायची गरज नाही, पण तुमचं जे गाणं अर्धं राहिलेलं आहे, अपुरं राहिलेलं आहे, ते अर्धवट गाणं कुणीतरी पूर्ण करायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. मी तुमच्या छोट्या चार्लीला येतं का गाणं? मी ऐकलेलं आहे त्याचं एकदा गाणं तो गात असताना. तुमची काही हरकत नसेल म्हणजे नकार नसेल तर याला मी स्टेजवर घेऊन जातो. यावर तिची काहीच
ती काहीच बोलली नाही लिली, पण त्या आपल्या मुलाकडे 5 वर्षाच्या चार्लीकडे निरखून बघू लागली आणि त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या काळ्या कुरकुरळ्या राठ केसातून ती हात फिरवू लागली. चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर किंवा स्टेजवर गेला हेही तिला कळलं नाही. प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली लिली हार्लेचा मुलगा. त्याच्या आईची प्रकृती एकदम बिघडली तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं आता हा पुरं करील. आपण ते शांतपणानं ऐकून घ्यावं. धन्यवाद. मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला, हो चार्ली, आता प्रेक्षकांना तू जॅक जोन्स म्हणून दाखव. एवढं बोलून मॅनेजरनं चार्लीची पाठ थोपटली आणि तो विंगमध्ये निघून गेला. बघा, ही लिली त्याच्याकडे बघत आहे, त्याच्या कुरळ्या राठ केसातून हात फिरवत आहे आणि त्याच वेळेला त्या मॅनेजरनं काय केलेलं आहे, त्याला स्टेजवर घेऊन गेलेलं आहे. तिला कळलं देखील नाही आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणतो, हा मॅनेजर, की हा चार्ली आहे, लिली हार्लेचा मुलगा आहे. आपल्या आईची म्हणजे त्या चार्लीच्या आईची लिली हार्लेची तब्येत बिघडलेली आहे, अचानकपणे बिघडलेली आहे आणि त्यामुळं अपुरं राहिलेलं गाणं हा पुरं करेल. आपण ते शांतपणाने ऐकून घ्यावं हीच इच्छा आहे. धन्यवाद म्हणून मग त्याने चार्लीकडे बघितलेले मॅनेजरना आणि चालू कर तुझं गाणं. प्रेक्षकांना तू जॅक जोन्स म्हणून दाखव. जे ते राहिलेलं अपुरं गाणं जे आहे आईचं, ते गाण्याचे बोल त्याने म्हणून दाखवले आणि हे गाणं तू आता चाल पुढे म्हणून दाखव. आणि एवढं बोलून मॅनेजरनं काय केलेलं आहे, चार्लीची पाठ थोपटली. म्हणजे तू छान गाशील असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते विंगमधून निघून गेलेले आहेत. चार्ली स्टेजवर सहजपणानं उभा होता. त्याला प्रेक्षकांची यात किंचितही भीती वाटली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. त्याच्या तोंडावर फुटलाईट्स झगमगीत प्रकाश पडला होता, त्यामुळे समोरचा प्रेक्षक वर्ग त्याला धुसर दिसत होता. चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली, राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी. बघा, ते मॅनेजरनं त्याला तिथं स्टेजवर सोडून दिलेलं आहे. 5 वर्षाचा मुलगा आहे. स्टेजवर तो मुलगा सहजपणे उभा होता. लहान मुलांना भीती वगैरे काही नसते बघा. त्याला प्रेक्षकांची यात थोडीसुद्धा किंचितही भीती वाटलेली नाही. तशी भीती वाटण्याचं वयही नव्हतं ना. अगदी बिनधास्त असतात बघा लहान मुलं. त्याच्या तोंडावर फुटलाईट्सचा झगमगीत प्रकाश पडला होता आणि त्यामुळं प्रेक्षक वर्ग त्याला धुसर दिसत होते. धुसर म्हणजे अस्पष्ट असे दिसत होते. आणि चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केलेली आहे. ते गाण्याचे बोल आहेत असे, राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी, असं तो गाणं सुरुवात केलेलं आहे. सुरुवात तरी झालेले पहा. आणि त्या गाण्याबरोबर वाद्यवृंदी साथ देऊ लागला. सारं थिएटर त्या स्वराने भरून गेलं. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले. चार्लीचं हे गाणं कौतुकानं ऐकायला लागले. त्याचं गाणं ऐकताना ते इतके भारावले की त्यांनी स्टेजवर पैशांची उधळण सुरू केली. पैशांची ती बरसात पाहून चार्लीनं आपलं गाणं मध्येच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. बघा, छोटासा मुलगा असं म्हणून तो स्टेजवरचे पैसे भराभर गोळा करायला लागला आणि त्याच्या त्या धिटाईच्या बोलण्यानं प्रेक्षकात मोठा हशा पिकला. ते त्याला आणखीन प्रोत्साहन देऊ लागले. चार्ली बघा, त्या आईचं गाणं जे अपुरं गाणं राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी स्टेजवर उभा राहिलेलं आहे, रंगमंचावर उभा आहे. गाण्याबरोबर वाद्यवृंदही साथ देऊ लागलेले आहेत. सारं थिएटर मग स्वराने भरून गेलं, कारण ही आईसारखंच गोड गळ्याने गात होता. अगदी म्हणजे जादूची कांडी फिरवल्यासारखं एकदम वातावरण शांत झालेलं आहे. चार्लीचं ते गाणं ऐकून सगळ्यांना कौतुक वाटू लागलेले. म्हणजे एवढा त्या लिली हार्लेचा छोटासा मुलगा चार्ली 5 वर्षाचाच आहे, तोही इतकं छान गातो. सगळ्यांना कौतुक वाटू लागलेले आणि गाणं ऐकताना ते सगळेच भारावून गेलेले. स्टेजवर पैशांची उधळण सुरू झाली आणि ती पैशांची पहिल्यांदा छोट्याशा मुलाला ती उधळण पाहून चार्लीनं काय केलं, आपलं गाणं मध्येच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणतो काय, मी आधी पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. असं म्हणून तो स्टेजवरचे पैसे भराभरा गोळा करू लागला आणि त्याची ती धिटाई, त्याचं ते धाडस बोलण्यामध्ये हे सगळं ऐकल्यावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. म्हणजे सगळे प्रेक्षक मोठमोठ्यानं हसू लागले. लहान मुलांचं बोलणं ऐकलं की आपणही हसतो ना थोडंफार, आणि त्याला आणखीन प्रोत्साहन देऊ लागले. ठीक आहे, तू पैसे गोळा करून गाणं गा, असं ते म्हणू लागले, प्रोत्साहन देऊ लागले. आणि एवढ्या स्टेजवर मॅनेजर
स्टेज मॅनेजर चार्लीजवळ आला आणि आपल्या जवळचा हातरुमाल बाहेर काढून त्यात तो पैसा गोळा करू लागला. तो स्वतःसाठीच पैसे गोळा करतो आहे असं चार्लीला वाटलं. चार्ली लगेच त्याच्याजवळ गेला. इव्हाना मॅनेजर पैसे गोळा करून विंगच्या दिशेने निघून गेला होता. चार्लीनं ताबडतोब त्याचा पाठलाग केला. ते दृश्य बघून प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळांची लाट उसळली. त्याचवेळी मॅनेजरनं ते सारे पैसे चार्लीच्या आईजवळ दिले तेव्हा कुठे चार्लीच्या जीवात जीव आला. चार्ली पुन्हा स्टेजवर आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला. सिन्स जॅक जोन्स हॅज कम इन टू अ लिटल बिट ऑफ कॅश वेल ई डोंट नो वेअर आर, असं तो गाणं म्हणू लागलेलं आहे. बघा, म्हणजे मॅनेजर तिथं पैसे हा गोळा करतो आहे आणि गाणं सोडून दिलेलं आहे. प्रेक्षकांमध्ये परत कुजबूज गोंधळ सुरू झालेला आहे. मग हा स्टेज मॅनेजर तिथे येतो आणि आपल्याजवळचा हातरुमाल काढतो. त्यामध्ये पैसे गोळा केलेले आहेत ते सगळं घेऊन तो जातो. चार्लीला वाटतं आता हा पैसे आपल्याकडेच ठेवून घेईल आणि तो काय करतो, गाणं म्हणाय सोडून, लहान मुलगा आहे ना तो, निरागस बालक आहे ते, आणि तो काय करतो ते मॅनेजरच्या मागेच विंगच्या तिथं दिशेने निघून गेलेलं पाहतो आणि त्याच्या पाठलाग केलेलं आहे. आणि हे सगळं दृश्य बघून प्रेक्षकांमध्ये परत हास्यकल्लोळाचं लाट उसळलेली आहे. आणि मग मॅनेजरनं काय केलेलं बघा, त्यानंही प्रामाणिकपणे हे या मुलाचे प्रामाणिक गाण्याचे पैसे आहेत असं म्हणून पैसे त्या चार्लीच्या आईजवळ दिले. तेव्हा कुठे याला चार्लीला बरं वाटलं आणि परत तो चार्ली काय करतो, स्टेजवर येऊन गाणं गायला लागतो. गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतला. प्रेक्षकांशी त्याचं आता चांगलं नातं जुळलं होतं. त्यांच्यावर त्यानं चांगलीच छाप टाकली होती. गाणं संपल्यावर चार्लीनं प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं, नकलाही करून दाखवल्या. त्याची आई आयरिश मार्च सॉन्ग चांगलं म्हणायची. आपल्या आईचं ते रणगीत चार्लीनं हुबेहूब म्हणून दाखवलं. ते म्हणताना त्यानं अगदी आपल्या आईसारखा आवाज काढला. श्रोत्यांनीही त्याच्या आवाजात आवाज मिळवला. तेही त्याच्याबरोबर गाऊ लागले. मग गाणं संपलेलं आहे आणि प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांनी काय केलेलं आहे, त्याचं खूप कौतुक केले आणि त्याची इतकी छान छाप पडली सगळ्यांवर. छाप पडणे म्हणजे प्रभाव पडणे. आणि प्रेक्षकांचं आणि चार्लीचं चांगलंच नातं जमलं. गाणं संपल्यावरही चार्लीनं बघा प्रेक्षकांना फक्त गाऊनच नाही तर नाचूनही दाखवलं, नकलाही करून दाखवल्या. त्याची आई काय करायची, आयरिश मार्च सॉंग चांगलं म्हणायची. तसं यानंही काय केलेलं, आईचं ते रणगीत अगदी छान हुबेहूब म्हणून दाखवलेलं आहे. रणगीत म्हणजेच ते मैदानावरती गायलं जाणारं. त्यानं अगदी आपल्या आईसारखाच आवाज काढला. श्रोतेही त्याच्याबरोबरच गाऊ लागले. त्याच्या आवाजात आवाज मिसळू लागले, त्याच्याबरोबर गाऊ लागलेले आहेत. ते गाणं गाताना त्याच्या आईचा आवाज क्वचित प्रसंगी मधूनच चिरकायचा. ते गाणं गाताना चार्लीने लगेच चिरकलेला आवाज काढला. त्या हुबेहूब नकलेमुळे सारे प्रेक्षक स्तिमित झाले. स्तिमित होणे म्हणजे स्तब्ध होणे. एकदम सगळे शांत झालेले आहेत. मग पुन्हा जोरदार हशा पिकला. प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवर पैशांचा पाऊस पडला. बघा किती छान दाद मिळालेली आहे आणि यानंही किती आपलं कर्तव्य बजावलेलं आहे छानपैकी. म्हणजे ती आईला बरं नाही आहे, आईची तब्येत बिघडलेली आहे, ती गाणं गाऊ शकत नाही. तिचं गळा म्हणजे तिचं ते गळ्यातील कंठातून तो आवाज बाहेर पडत नव्हता. आणि हे गाणं गाताना त्याचा आवाज क्वचित प्रसंगी चिरकायचं. चिरकायचं तसं यानंही काढलेलं मुद्दाम म्हणजे हसवण्यासाठी प्रेक्षकांना. आणि हुबेहूब नक्कल करू लागला. प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडलं ते. आणि प्रेक्षकांनी त्याला शाबासकी तर दिलीच आणि परत स्टेजवर पैशांचा पाऊस पडलेला आहे. लिली हे सारं दृश्य विंगमधून डोळे भरून बघत होती. तिच्या 5 वर्षाच्या लाडक्या पोरानं सारा कार्यक्रम निभावून नेला होता. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग त्या चिमुकल्यानं सावरला होता. तिला आपल्या या लहानग्याचं अपरंपार कौतुक वाटलं. आपले डोळे पुसून तिनं समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात मग्न होता. लिली स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. बघा, लिली हे सगळं विंगमधून पाहत होती दृश्य. मुलगा आपला 5 वर्षाचा आहे, छोटासा मुलगा आहे, पण हा कार्यक्रम त्याने निभावून नेलेला आहे. आलेलं जे संकट होतं ते दूर झालेलं आहे आणि त्यामुळे तिच्यावर आलेलं वाईट प्रसंग या चिमुकल्यानं सावरलं. छोट्याशा बालकाने सावरलेलं आहे. म्हणून या लहानग्याचं अपरंपार कौतुक वाटलं तिला. डोळे पुसून ती समोर बसली. चार्लीच पैसे गोळा करत होता.
तो त्यामध्ये मग्न होता. म्हणजे पैशासाठीच हे सर्व चालू होतं ना. बघा त्या छोट्याशा बालकालाही कळलेलं आहे. आणि स्टेजवर आले आणि चार्लीला घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली, तेव्हा प्रेक्षकांनी तिला परत त्या स्टेजवर पाहून टाळ्यांचा गजर केलेला आहे. टाळ्या खूप जोरात वाजवू लागलेल्या आहेत. आणि काही वेळानं काय झालेलं आहे पहा. काही वेळानं झगमगीत दिवे विझले. थिएटर हळूहळू रितं झालं. रितं होणे म्हणजेच रिकामं होणे. आणि त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला, परंतु लिलीच्या मनावरचा पडदा काही केला दूर होत नव्हता. आज हे असं काय झालं, असा प्रश्न ती आपल्या मनाला पुन्हा पुन्हा विचारत होती. पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हता. तो प्रश्न तिच्या विचारांच्या आवर्तात गरगर फिरत होता, पण तिला उत्तर मिळत नव्हतं. आवर्त म्हणजेच भोवरा. म्हणजे काही वेळानं सगळे झगमगाट बंद झालेले आहे. संपला कार्यक्रम. थिएटर हळूहळू रिकामं झालेलं आहे. सगळे प्रेक्षक घरी गेलेले आहेत, जाऊ लागलेले आहेत. आणि त्या रात्रीच्या कार्यक्रमानंतर पडदा पडला, परंतु लिलीच्या मनावरचा पडदा काही केला दूर होईना. आज मला अचानक इतके वर्ष मी हा कार्यक्रम करते, गाणं गाते, नृत्य करते, संगीत वाद्य वृंद वाजवते, सगळं करते, पण असं काय झालं मनाला पुन्हा पुन्हा ती विचारत होती. पण तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नव्हतं. आणि ते विचारांच्या आवर्तात म्हणजे त्या भोवऱ्यामध्ये गरगर फिरत होती, पण तिला उत्तर काही मिळत नव्हतं. मात्र तिच्या हुकमी सुरेला आवाजात उलटवलेला हा डाव तिच्या मानी मनाला मुळीच सहन होत नव्हता. आपल्या त्या आवाजाच्या बळावरती आजवर स्टेजवर पाय रोवून उभी होती, परंतु त्या दिवशी तिचा तो खंबीर पाय लटपटत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशीचे प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाहीत, ते मानतात फक्त त्यांच्या कलेला. हे त्रिकालाबाधित सत्य लिली हारलेला त्या दिवशी समजलं. त्यावेळी रंगमंचावरील लिली हारले लुप्त झाली म्हणजे गुप्त झाली, मागे पडली. मागे उरली ती हॅना चॅपलिन म्हणजेच सर्वसामान्य स्त्री. त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं. पदार्पण करणे म्हणजे प्रवेश करणे, आणि ते कायमचं. आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला, तो कायमचाच. बघा किती म्हणजे दुःखदी घटना म्हणता येईल आणि सुखदी म्हणता येईल. म्हणजे तिच्या तो हुकमी सुरेल आवाज जो होता, तिच्यावरच तो डाव उलटलेला आहे. म्हणजे ती माणी होती खूप, पण ती तिला सहन होत नव्हतं. आज असं काय झालं, मी कशी काय गाऊ शकले नाही, मी अशी मागे का पडले. आणि त्या आवाजाच्या बळावरच ती स्टेजवर पाय रोवून उभी होती ना. तिचं नावही होतं गोड गळा, काम चांगलं, पण खंबीर पाय तिचे आज लटपटत होते. आणि लटपटणाऱ्या पायांना स्थिर करायचा प्रयत्न ती करत होती. त्या दिवशी प्रेक्षक मात्र कुणी मान्य करायला तयार नव्हते. प्रेक्षक फक्त गा म्हणत होते, आणि तिचं ते गाणं भसाड्या स्वरात गात होते. म्हणजे तिचा तो अपमानच होता ना. पण श्रोते आणि कलावंत मानत नाहीत हे काही. म्हणजे ते कलाकाराला काही बरं नाही आहे, आजार आलेला आहे किंवा त्याचा आवाज बिघडलेला आहे, ते मानत नाहीत. तिथं लक्षात आलं त्रिकालाबाधित सत्य काय आहे, की प्रेक्षकांना फक्त काय हवं असतं, की त्या कलाकाराची कला हवी असते. ते कलेला महत्त्व देतात. आणि हे त्रिकालाबाधित सत्य हे त्या दिवशी तिला उमजलेलं आहे. म्हणजे रंगमंचावरली लिली जी आहे ती त्या दिवशी लुप्त झालेली आहे, मागे पडलेली आहे. आता ती गाणारी गायिका नाही, तर ती एक सामान्य स्त्री राहिली. आणि त्या रात्री चार्लीने रंगमंचावर पहिलं पदार्पण केलेलं आहे. पहिल्याच त्या दिवशी रंगमंचावर तो आलेला आहे, त्याला प्रवेश मिळाला, आणि कायमचाच. हा बघा कोण, चार्ली. हसरे दुःख हे आपण अभ्यासलेलं आहे, त्यातला हा चार्ली. छोट्याशा मिशा आहेत आणि खूप हसवणारा, खूप छान गाणारा असा हा चार्ली आपण आज अभ्यासलेला आहे. त्याचं हसरं दुःख म्हणजे मनामध्ये दुःख होतं, आई गाऊ शकत नाही. हा छोटासा मुलगा आहे, मनात दुःख होतं, पण त्या दिवशी त्यालाही त्या स्टेजवरती प्रवेश पहिल्यांदा मिळाला. आणि त्याची आई मात्र कायमची त्या स्टेजवरून रंगमंचावरून कायमचीच काय झालेलं आहे, मागे पडलेलं निघून गेलेले आहे. असं आज आपण हा पाठ अभ्यासलेला आहे. तुम्हाला निश्चितच समजलेलं असेल. याचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे.